नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू पत्रात स्वागत. बातमी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची. कंधार शहराच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालय कंधार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी केली. यावेळी कंधार शहरात स्वच्छतेकडे जास्तीचे लक्ष घाला, तसेच शहरातील जो विकास कामाचा निधी उपलब्ध आहे तो कामे लवकर करून घ्या, निधी लॅप्स होऊ देऊ नका, अशा सूचना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी केली आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्वच कार्यालयाचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंधारला दत्तक घ्या असे वक्तव्य करणाऱ्या आमदार राजूरकर यांचाही आमदार चिखलीकर यांनी समाचार घेतला आहे. नगरपालिका कंधारच्या कामकाजाच्या संदर्भानं आणि तालुक्यातील विविध प्रश्नाच्या संदर्भाने या ठिकाणी आढावा बैठक घेतली. नांदेडच्या किंवा इतर ठिकाणच्या धर्तीवर कंधारचं उद्यान झालं पाहिजे, अतिशय सुसज्ज झालं पाहिजे या भूमिकेतून आपण गार्डनला पण भेट दिली. गार्डनला साधारणतः 3 कोटी रुपयाचा निधी यापूर्वी मी लोकसभा सदस्य असताना मंजूर केलेला आहे. त्याच्या कामाला पण सुरुवात झालेली आहे. उर्वरित काही भाग शिल्लक आहे, त्या कामाच्या संदर्भानं अंदाजपत्रक सादर करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका झाली पाहिजे ही भूमिका आहे. म्हणून अभ्यासिकेचं बांधकाम करण्याच्या संदर्भात अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. एक सुसज्ज अशी अभ्यासिका आणि अतिशय उत्कृष्ट असं उद्यान की कंधार शहरवासियांना उपलब्ध करून देण्याची भूमिका आहे. येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये लोकांसाठी हे उद्यान मोकळं होईल अशा पद्धतीचं नियोजन करतोय. बाकी काही कामाच्या संदर्भाने निधी आहे, परंतु रस्त्याला जागा नसल्यामुळे थांबलेला आहे. काही ठिकाणी अपुरा निधी मिळाला म्हणून काही कामं थांबलेली आहेत. पण मी सगळ्या लोकप्रतिनिधीला विनंती केलेली आहे आणि अधिकाऱ्यांना पण सूचना दिलेली आहे की जो निधी मिळालेल्या निधीत पुढचं एक्सपान्शन करण्याच्या दृष्टीने जागा ठेवून काम करा, परंतु तो निधी थांबू नका. नाहीतर एकदा लॅप झालेला निधी परत मिळविण्यासाठी खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात. शहरामध्ये विद्युतीकरण झालं पाहिजे, शहराच्या वैभवात भर पडली पाहिजे. याच्यासाठी नगरपालिका साधारणतः 50-1 लाख रुपयाचा प्रस्ताव तयार करते. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन आणि अतिशय कंधार शहर हे सुंदर शहर झालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. त्यामध्ये सगळ्या स्तरावरच्या लोकप्रतिनिधीची, सगळ्या संघटनाची याला मदत होण्याची आवश्यकता आहे. आणखी ज्या भागामध्ये निधीची आवश्यकता आहे त्या भागात निधी मिळवून देण्यासाठी देखील माझा प्रयत्न या निमित्तानं राहणार आहे. आणि जी कामं होतील ती कामं दर्जेदार झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता झाली पाहिजे. शहरामध्ये कसल्याही पद्धतीचा कचरा किंवा घाण होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात. शहरात येणाऱ्या तालुक्यातल्या नागरिकांची सोय व्हावी यासाठी आणखी काही शहरात स्वच्छतागृह उभा करता येतील का, त्यासाठी देखील निश्चितपणानं प्रयत्न आहे. मी माननीय तहसीलदार, माननीय मुख्य अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. ती जागेची पाहणी करतील आणि लवकरच तशा पद्धतीचे स्वच्छतागृह उभा करण्याचा आपला प्रयत्न राहणार दिलेला आहे. त्याच्यामध्ये मोठ्या दर्जाला निधी उपलब्ध करून दिला. त्याचं NOC साठी काम थांबलेलं आहे. स्वामी समर्थ मंदिराचं काम थांबलेलं आहे. साईबाबा मंदिराचं काम थांबलेलं आहे. आणि इथल्या स्थानिक मंडळीनं जर NOC दिली तर 4-2 दिवसामध्ये त्या कामाची सुरुवात आपल्याला निश्चितपणानं करता येईल. एकंदरीत मास्टर प्लॅन शहराचा करून ती कामं आपल्याला सुरू करायची आहेत. शहराला येणारे रस्ते चारी बाजूनं कशी जोडता येतील हा देखील माझा प्रयत्न आहे. आणि अतिशय टिकाऊ आणि मोठे रस्ते झाले पाहिजे ही भूमिका आहे. त्याच्यासाठीचा प्रस्ताव मी सरकारकडे दिलेला आहे.
साहेब, दुसरा एक असा प्रश्न आहे की नुकताच वारा वादळामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या फार्मवर नुकसान झालेले आहे. त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना आहे? कशाचं? वारा वादळ परिस्थिती झालेली आहे बाबा, त्याच्या संदर्भामध्ये बागायतदार शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. परवाच जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सर्वच लोकप्रतिनिधींनी ज्या ज्या भागामध्ये अशा पद्धतीचं नुकसान झालंय तशी मागणी सरकारकडे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे. तशा पद्धतीची मागणी मी पण केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः महावितरणच्या कामामध्ये थोडीशी अडचण निर्माण होते, कारण गेल्या अनेक वर्षापासूनचे पूल आहेत, काही ठिकाणी पूल पडलेले आहेत, यंत्रणेचा अभाव आहे आणि सातत्यानं वादळ होत आहेत. परंतु कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी तातडीची पावलं उचलण्याच्या संदर्भात आजच मुख्य अभियंता महावितरण, अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याशी माझी चर्चा झाली. ते देखील मनुष्यबळ पुरवून या कामाला तातडीनं सुरुवात करणार. सर, लोह्यासाठी आपण कालच एक आज वृत्तपत्रामध्ये छापून आले 3.5 कोटी रुपयाचा प्रस्ताव, विकास निधीचा प्रस्ताव आपण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत रस्ता आहे गेल्या कंधार शहरामध्ये सुद्धा ड्रेनेजची लाईन झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सर्वे करायच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यासाठी एजन्सी आता फिक्स होणार आहे आणि कंधार शहरामध्ये देखील झालं पाहिजे. लोह्याला होते आणि कंधारला होत नाही असा काही दुजाभाव नाहीये. नाही सर, महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलचा रस्ता हा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. मी अगोदर याचा आता खुलासा करतो अगोदर की कंधार शहरामध्ये देखील पूर्णपणाने ड्रेनेज लाईन झाली पाहिजे. कंधार शहरामध्ये रस्ते झाले पाहिजे ही भूमिका आहे. आणि तुम्ही जो रस्त्याचा उल्लेख केलाय मी त्याचं उत्तर अगोदर दिलं की कंधार शहराला जोडणाऱ्या चारही बाजूचे रस्ते करण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात काही टेक्निकल अडचण कॉन्ट्रॅक्टरची असल्यामुळे ते थांबलेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची अडचण एकाच रस्त्याची नाही ती पूर्ण जिल्ह्याची आहे. तर त्याच्यातून तो मार्ग काढू आणि निश्चितपणानं अधीक्षक अभियंता बांधकाम खात्याचे आणि संबंधित अधिकारी लक्ष घालतील. एकतर कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकावं लागेल किंवा कॉन्ट्रॅक्टरकडून काम लवकर करून द्यावं लागेल. सर, लोहा कंधार मतदारसंघ हे ऐतिहासिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांनी 30 ते 40 वर्ष केलेले. आपण तिसऱ्यांदा आमदार प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या एका कार्यक्रमामध्ये अमर राजूरकर यांनी हा मतदारसंघ दत्तक घेण्यासाठी वक्तव्य केले आहे. मी त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. कोणी कार्यकर्ता ज्याला उत्तर देईल. नाही, खरंच असं तुम्हाला वाटतं का विकास झाला नाही असं? ज्यांनी हे वक्तव्य केलंय त्याच्या मालकाकडे 25 वर्ष सत्ता असून त्याचा मालक काही करू शकला नाही तर दुसरं कोण करणार आहे? त्याने बोललं त्याच्या मालकाला विचारावं. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुती एकत्र लढेल असं त्यांनी वक्तव्य केलेले आहे. जिल्ह्यात असं होईल? देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आदरणीय अजितदादा, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहे. त्यामुळं ते 3 नेते, मी आजपर्यंत असं कुठेही बोललो नाही. बेताल वक्तव्य मी कधीच केलं नाही. भाड्यानं आणून माणसं जी बोलतात तसं माझ्याकडे माणसं पण नाही. माझ्याकडे जे लोक आहेत ते सगळे जीवाभावाचे आहेत. त्याच्यामुळे जे बेताल वक्तव्य करतात त्यांच्यासाठीचा प्रश्न आहे. मी मागे म्हणालो की देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीचे नेते आहेत. ते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पण कोणात खुमखुमी असेल की स्वतंत्र लढायची तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला तयार. साहेब, एक तुमचे जुने सहकारी मन्नान चौधरी उपनगर अध्यक्ष हे तुमच्या संपर्कात आहेत आणि ते पक्षप्रवेश करतील असं एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेले आहे. माझ्यापासून दूर कधीच गेले नाही. राजकारणामध्ये असं होत असते. ते सातत्यानं माझ्या पक्षात प्रवेश करावा की नाही हा त्यांचा विषय आहे. पण ते माझ्या संपर्कात, माझ्या विरोधात गेले तरी माझ्या संपर्कात होतेच. त्याच्यामुळे त्यांच्या प्रवेशाच्या संदर्भात निर्णय त्यांना घ्यायचा. थँक्यू, धन्यवाद.